प्रभू श्रीरामांच्या पावन स्पर्शाने झालेली नाशिक कुंभनगरीमध्ये तुमचं स्वागत आहे व माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तुम्ही पाहू शकता राष्ट्रीय संत जनार्दन स्वामी महाराज पालखी सोहळा रामेश्वर महादेव मंदिर स्थापना 1 वर्ष पूर्ण झालं। त्यानिमित्ताने सूरसम्राट संतोषगिरी महाराज यांचा प्रवचन व महाभंडारा आयोजित केलेला आहे। नामनेमाळा मखमाळा या परिसरामध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। ओम नमः शिवाय, जय जनार्दन। मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तुम्ही पाहू शकता पकमालाबादमधल्या नामनेमाळ्यामध्ये आपण सनेज आयुर्वेदिकचं स्टॉल लावलेला आहे। तुम्ही पाहू शकता आपले आयुर्वेदिक औषध सगळ्या याच्यावर 100% रिझल्ट आहे। तर इकडं महादेवाचं मंदिर आहे, तुम्ही पाहू शकता। आज इकडं आपण आयुर्वेदिकचा स्टॉल लावलेला आहे, तर बघू शकता तुम्ही। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। पाहू शकता तुम्ही आपले औषध सगळ्या औषधांवरती गुडघे मणके मूळव्याध व्यसनमुक्तीवरती आपले औषध आहे, ते बघू शकता। मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तुम्ही पाहू शकता पकमालाबादमधल्या नामनेमाळ्यामध्ये आपण सनेज आयुर्वेदिकचं स्टॉल लावलेला आहे। तुम्ही पाहू शकता आपले आयुर्वेदिक औषध सगळ्या याच्यावर 100% रिझल्ट आहे। तर इकडं महादेवाचं मंदिर आहे, तुम्ही पाहू शकता। आज इकडं आपण आयुर्वेदिकचा स्टॉल लावलेला आहे, तर बघू शकता तुम्ही। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। पाहू शकता तुम्ही आपले औषध सगळ्या औषधांवरती गुडघे मणके मूळव्याध व्यसनमुक्तीवरती आपले औषध आहे, ते बघू शकता।
मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. 2-3 दिवसापूर्वी मखमालाबाद गामणेमाळा परिसरामध्ये राष्ट्रीय संत जनार्दन स्वामी प्रति 1 वर्ष पूर्ण झालं. त्यानिमित्त जनार्दन स्वामी पालखी सोहळा व सूर सम्राट संतोषगिरी महाराज यांचं महाप्रवचन महाप्रसाद या ठिकाणी आयोजित केला आहे. तर तुम्ही बघू शकता पालखीचं आगमन झालेलं आहे. तर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. हर हर महादेव, ओम नमः शिवाय. पालखी आपल्या स्थानावर चाललेली आहे. तुम्ही बघू शकता पालखी किती सुंदर नटवलेली आहे आपल्या जनार्दन स्वामी महाराजांची. बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून. गामणेमाळा या परिसरामध्ये रामेश्वर महादेव मंदिरची स्थापना केली होती. 1 वर्ष पूर्ण झाला. तर तुम्ही पाहू शकता त्यानिमित्ताने 1 वर्षानिमित्त पालखीचं आयोजन गामणेमाळा मखमालाबाद या ठिकाणी आयोजित केलं होतं. तर सर्व जनार्दन भक्तांनी या पालखीचा आनंद घेतला. तर सूर सम्राट संतोषगिरी महाराज या ठिकाणी त्यांनी प्रवचन व महाप्रसाद आयोजित केला आहे. तर तुम्ही बघू शकता पालखीचा फोटो. पालखी आज आपल्या जागेवर चालली आहे. भव्यदिव्य असा हा कार्यक्रम संपन्न झाला. बनवण्यात आला. व्हिडिओच्या संपूर्ण माहिती आणि चॅनलवर उपस्थित आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. हर हर महादेव, ओम नमः शिवाय. धर्म जागो जनार्दन. हे तुम्ही पाहू शकता रामेश्वर महादेव मंदिर असं सुंदर मंदिर आहे. तुम्ही बघू शकता गामणेमाळा मखमालाबाद परिसर या ठिकाणी बघू शकता तुम्ही. 1 वर्ष पूर्ण झालं या मंदिराला. असं सुंदर मंदिर बांधलेलं आहे. बघू शकता तुम्ही. गणपतीचा फोटो आहे. महादेवाची पिंड स्थापित रामेश्वर महादेव मंदिर. बाबांचं बी या ठिकाणी आगमन झाले आहे. सूर सम्राट संतोषगिरी महाराज यांचं कार्यक्रमा ठिकाणी आगमन झालेलं आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून. थोड्या वेळामध्ये हा कार्यक्रम होईल चालू. बघू शकता तुम्ही बाबांचं आगमन झालेलं आहे. बघू शकता सूर सम्राट संतोषगिरी कंठभूषण संतोषगिरी महाराज यांचं गामणेमाळा मखमालाबाद परिसरामध्ये कार्यक्रमासाठी उपस्थिती व महाप्रवचन महाभंडारा. बघू शकता तर बाबा चालले दर्शनासाठी रामेश्वर महादेव मंदिर. एक रामेश्वर महादेव प्रभू श्रीरामांनी पावनपर्शानी झालेली ही नाशिक नगरी आणि रामेश्वरला स्वयंभू महादेव रामेश्वराची स्थापना केलेली आहे प्रभू श्रीरामांनी. आणि दुसरं मंदिर आपलं गामणेमाळा मखमालाबाद परिसरामध्ये स्थापित केलेलं आहे. गामणेमाळा ग्रामस्थ मखमालाबाद यांनी तुम्ही पाहू शकता बाबांचं आगमन झालं मंदिरामध्ये. व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता तुम्ही. असा सुंदर कार्यक्रम संपन्न झालेला आहे. तो व्हिडिओ आज आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर तयार करून टाकत आहे. बघू शकता तुम्ही. या ठिकाणी बाबांचा आता कार्यक्रमाकडं प्रस्थान होत आहे. बघू शकता तुम्ही. हा व्हिडिओ संपूर्ण बघा मित्रांनो. बाबांचं प्रवचन पण यूट्यूबला टाकेलं आहे. जे भाविक भक्त आहे जनार्दन स्वामींचे त्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर, लाईक करा. बघू शकता आता बाहेर निघाले बाबा. बघू शकता तुम्ही. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. हर हर महादेव, ओम नमः शिवाय. धर्म जागो जनार्दनाचा. ओम नमः शिवाय. हर हर महादेव.